एक महत्त्वाची बातमी आहे, पंचांनी वॉर्निंग न देता ऍक्टिव्हिटी पिरियड सुरू केला असं पैलवान महेंद्र गायकवाडने म्हटलंय। 45 सेकंदांहून अधिक वेळ असला तर ऍक्टिव्हिटी पिरियड सुरू करता येतो असं देखील महेंद्र गायकवाडने म्हटलंय। तर मी विचारायला गेलो पण मला बाहेर ढकललेला गुण आहे असं सांगितलं गेल्याचं गायकवाड यांनी म्हटलंय। दरम्यान काल कुस्तीच्या अखेरच्या सामन्यामध्ये महेंद्र गायकवाडनं सामना सुरू असतानाच मैदान सोडलं होतं। सोबत पहिलवान महेंद्र गायकवाड आहेत। खरं तर त्यांनी पंचांना शिवीगाळ केली म्हणून तुमच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। नेमकं काल काय झालंय, कशामुळे हा सगळा प्रकार घडलाय? एक तर कुस्तीचे शेवटचे 35 सेकंद राहिले होते, त्यात डायरेक्ट पंचांनी मला वॉर्निंग दिली नाही, कारण डायरेक्ट ऍक्टिव्हिटी पिरियड चालू केला। एक तर ऍक्टिव्हिटी पिरियड चालू करायला येत नाही 45 सेकंद असल्याशिवाय, 45 सेकंदाच्या वर टायमिंग पाहिजे, त्याशिवाय ऍक्टिव्हिटी पिरियड चालू करता येत नाही। आणि केलाय ते केलाय, डायरेक्ट 12 सेकंदाचं धावले। लास्टची 16 सेकंद असताना मला धावलं, स्क्रीनवर चालू केले की 12 सेकंद ऍक्टिव्हिटी पिरियडचे राहिले। मी फक्त विचारायला गेलो की आपण की काय विषय, मग ऍक्टिव्हिटी पिरियड द्यायचा काय संबंध आहे, आणि तर ते मध्ये कुस्तीत म्हणले की ऍक्टिव्ह पिरियड कुठं चालू केला आणि स्क्रीनवर तर 12 सेकंद होतील, ते म्हणते तुला बाहेर ढकललेला पॉइंट आहे, आणि स्क्रीनवर तर अजून ऍक्टिव्हिटी पिरियड चालू तुम्ही लाईव्हला बघू शकता।